काळ्या वस्तू किंवा अन्नदान करा. हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानले जात आहे. एवढंच नाही तर शनी मंत्राचा 108 वेळा रोज जप करा. जसे ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप केल्यानं नक्कीच तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होते. कुंभ राशीच्या लोकांसाठी ही उतरती 7.5 भरभराटीची ठरणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. जे गेले ते विसरून आपण आता नवीन ऊर्जेनं कामाला लागावं असा सल्लाही दिला जातोय. आता 7.5 म्हटलं की लोकांच्या मनात भीती असते, पण कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे आणि जेव्हा मालक स्वतःच्याच राशीत असतो तेव्हा तो कधीही नुकसान करत नाही असं सांगितलं जातं. शनिदेव एका कडक शिक्षकासारखे आहेत. गेल्या टप्प्यात त्यांनी तुमची परीक्षा घेतली आणि तुम्हाला शिस्त शिकवली. आता तुम्ही 7.5 सोडून जाण्याच्या मार्गावर आहात. ज्योतिषशास्त्रात असं म्हणतात की शनी जाताना हत्तीच्या पावलानं सुखसमृद्धी देऊन जातात. गेल्या काही काळापासून तुम्ही मानसिक दडपणात, आर्थिक ओढाताणीत आणि मेहनतीचं फळ न मिळाल्याने टेन्शनमध्ये असाल. या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेतच असाल, पण आता वेळ बदलली आहे. 7.5 हा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी धोका नाही तर धमाका घेऊन आला आहे. आता 7.5 शेवटचा टप्पा किंवा उतरती 7.5 म्हणजे केवळ एका कठीण काळाचा अंत नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची नांदीच आहे. जसे गेल्या 7-7.5 वर्षापासून तुम्ही जो मानसिक आणि शारीरिक संघर्ष केला होता तो आता थांबणार आहे. विनाकारण होणारी धावपळ आणि कामात येणारे अनाकलनीय अडथळे आता कायमचे दूर होतील. पैशाची चणचण, वाढते कर्ज आणि उत्पन्नापेक्षा जास्त होणारे खर्च आता नियंत्रणात येतील. बचतीला सुरुवात होईल आणि आर्थिक स्थैर्यही लाभेल. 7.5 मध्ये अनेकदा जवळची माणसंही दुरावतात किंवा तुमच्याबद्दल लोकांचे गैरसमज वाढत असतात. आता तो काळही संपला आहे. लोक पुन्हा तुमच्याशी जोडली जातील आणि तुमच्या शब्दांना मान देतील. आता पुढे काय करायचं हा जो संभ्रम आहे, जो तुमच्या मनात तयार झाला होता, तो आता संपून तुम्हाला तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी मिळणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आता अचूक ठरू शकतील. शनी जेव्हा एखाद्या राशीतून बाहेर पडतात तेव्हा ते त्या व्यक्तीला अनुभवाने समृद्ध करून सोडतात. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींचा शेवट होत असताना या अनुभवाची शिदोरी तुम्ही नक्की सोबत ठेवावी. आता वेळ आहे जुने ओझे सोडून देण्याची आणि नव्या यशाकडे झेप घेण्याची. तुमच्या मनात काही विशिष्ट भीती किंवा संशय आहेत का, ज्याचा तुम्हाला कायमचा शेवट करायचा आहे? त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. गेल्या 5 ते 6 वर्षात तुम्ही जे काही सोसलं आहे, मग तो अपमान असेल, आर्थिक नुकसान असेल किंवा मानसिक त्रास असेल, त्या सगळ्यांची भरपाई आता सुरू होणार आहे. शनिदेव आता तुमच्या संयमाचं फळ राजेशाही थाटात देणार आहे. या 7.5 तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसांमधला फरक शिकवला आहे. मनातील भीती आणि लोकांवर अंधळेपणाने ठेवलेला विश्वास, आत्मसन्मान, स्पष्ट विचारसरणी आणि